तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आपलं जे वोटर आयडी कार्ड आहे, ते वोटर आयडी कार्डला कशाप्रकारे आपण मोबाईल नंबर घरबसल्या जे आहे ते अपडेट करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, की आपलं जे एक ॲप्लिकेशन आहे बघा प्ले स्टोअरला, त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे ई-सी-आय नेट म्हणून आपल्याला हे करायचंय. तिथं आपल्याला ते ॲप्लिकेशन दिसेल, तर त्या ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर ना ओपन करायचं. ओपन केल्यानंतर ना अशाप्रकारे आपल्याला इंटरफेस दिसेल. त्यामध्ये वोटर रजिस्ट्रेशन फॉर्मवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर ना खाली जर तुमचं जर ऑलरेडी अकाउंट असेल तर डायरेक्ट मोबाईल नंबर लॉग इन करा, नाहीतर मग न्यू युजरवरती क्लिक करा. न्यू युजरवरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर ना खाली सेंड ओटीपी वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला खाली तुमचं नाव आणि तुमचं आडनाव हे टाकायचं आहे आणि हे टाकल्यानंतर ना जो ओटीपी तुमच्या मोबाईलवरती आलेला आहे तो मोबाईलवरती ओटीपी टाकून सबमिट करायचा आहे. युजर क्रिएटेड सक्सेसफुलीचा मेसेज येईल आणि परत तुम्हाला लॉग इन वरती घेऊन येईल. लॉग इन वरती आल्यानंतर ना मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर ना इथं बघा तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशन फॉर्मवरती परत एकदा क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना खाली तुम्हाला 2 ऑप्शन्स भेटतील. तर याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म 8 जो आहे, तो फॉर्म 8 सिलेक्ट करायचा आहे. त्यावरती सिलेक्ट केल्यानंतर ना, लेट्स स्टार्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना, आय हॅव वोटर आयडी ई-पिक नंबर जो आहे, तो टाकायचा आहे. इथं त्यावरती क्लिक करून इथं तो वोटर आयडी ई-पिक नंबर टाकायचा आहे आणि तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर फेच डिटेलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. फेच डिटेलवरती क्लिक केल्यानंतर तुमचं डिटेल इथं येतील. त्यानंतर तुम्हाला काय करायचं प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर ना तुमचे सगळे डिटेल तुम्हाला इथे दिसतील. ते एकदा व्हेरिफाय करा. व्हेरिफाय केल्यानंतर ना तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर ना खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जे आहे करेक्शन ऑफ एंट्रीज ऑफ एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉन रोल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि हे सिलेक्ट केल्यानंतर ना तुम्हाला खाली कशामध्ये चेंजेस करायचे तर मोबाईल नंबर खालून 2 नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती टिक मार्क करा आणि टिक मार्क केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. मोबाईल नंबर इथे टाकायचा तुम्हाला. मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय करायचं. व्हेरीफायला तुम्हाला ओटीपी येईल. ओटीपी आल्यानंतर ना तो तुम्हाला तिथं सबमिट केल्यानंतर मोबाईल नंबर व्हेरीफाय दिसून येईल. तर ही सगळी डिटेल आहेत. इथं तुमचं जे नाव वगैरे आहे ते नाव तुम्हाला टाकायचं खाली आडनाव टाकायचं अशा प्रकारे हे डिटेल तुमच्या इथं तुम्हाला येतील. त्यानंतर तुम्हाला ई साइन आणि सबमिट करायचं म्हणजे आधार व्हेरिफिकेशन तुम्हाला करायचं आहे जेणेकरून इथं फ्रॉड होऊ नये म्हणून ते जे आहे आधार व्हेरिफिकेशन इथं करायचं असतं. तर यासाठी तुम्हाला इथं आधार ओटीपी जे आहे त्यावरती क्लिक करा आणि तुमचा आधार नंबर जो आहे तो आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे. चेकबॉक्स सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जे आहे सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर ना जे आहे व्हेरिफिकेशन तुमचं सक्सेसफुली होऊन जाईल आणि एक रेफरन्स आयडी क्रिएट होईल. ठीक आहे. रेफरन्स आयडी क्रिएट झाल्यानंतर ना तुम्ही तुमचं जे आधार आहे आधार थ्रू तुमचं व्हॅलिडेशन झालेलं आहे. तर तुम्ही डाउनलोड पण करू शकता आणि इथं तुम्हाला डाउनलोड करताना तुमचा एपिक नंबर टाकायचा आहे आणि राज्य सिलेक्ट करून फेच डिटेलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना जे आहे ते तुमचे सगळे डिटेल इथं दाखवेल. त्यानंतर तुम्ही प्रोसीडवरती क्लिक करा. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर ना इथं ओटीपी येईल. ओटीपी टाका. व्हेरिफाय अँड डाउनलोडवरती क्लिक करा. तुमचं जे वोटर आयडी आहे ते वोटर आयडी सक्सेसफुली डाउनलोड झालेलं दिसेल. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.